बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा। मला असं वाटतं की हे सर्कल परत एक लूप लागला आहे। याचं कारण म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मला स्टार प्रवाहावरती मालिका ऑफर झाली तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं की आता आपण टी व्हीवर दिसणार। मला ॲक्टिंग करायची आवड होती पण करिअर म्हणून हे निवडायचं का नाही हे माझं ठरलं नव्हतं। जे ठरलं स्टार प्रवाहामुळे की आता मी आयुष्यभर अभिनयच करणार। आता ती मालिका संपली, अग्निहोत्र संपली, त्याच्यानंतर काही चित्रपट करायची संधी मिळाली, नाटक करायची संधी मिळाली, वेबसिरीज करायची संधी मिळाली। पुन्हा एकदा मला असं वाटत होतं की मला खरं तर आवडतं टी व्हीवर दिसायला, मला खरं तर आवडतं स्वतःला टी व्हीवर बघायला। कोणाला नाही आवडत, मला खूप आवडतं। मी टी व्हीवर आलो की मी बघत बसतो। तर मी मिस करत होतो एका गोष्टीला। मी कशाला मिस करतोय तेच मला कळत नव्हतं की काहीतरी कमी पडतं, काहीतरी करायचं राहतंय। जेव्हा मला मनीषनी म्हणजे आयरिस प्रोडक्शन्सनी जेव्हा मला या मालिकेसाठी विचारलं तेव्हा मला स्ट्राईक झालं की आपण हे विसरतोय आपल्या आयुष्यामध्ये, आपल्याला एक सुंदर मालिका करायला पाहिजे। मग मी विचारलं कोण कोण आहे, काय काय। मग त्याच्यानंतर मला एकावर एक धक्के, एकावर एक सरप्राईजेस जे मिळत गेले ते बघून मी ऑलमोस्ट दुसऱ्या दिवशी ठरवलं की मी माझं सगळं शेड्यूल चेंज करायला तयार आहे। मी माझ्या एका चित्रपटाचं शूटिंग मी थोडंसं त्याचं शेड्यूल चेंज केलं, एका वेबसिरीजचं शेड्यूल चेंज केलं आणि मी ही मालिका करायचं ठरवलं। कारण मधुरा आहे, स्वप्नील आहे, अमृता आहे, सतीश राजवाडे स्वतः आहे, उमेश नामजोशी सारखा अप्रतिम दिग्दर्शक आहे, पराग कुलकर्णी सारखा लेखक आहे, विद्याधर पाठाऱ्यांसारखे प्रोड्युसर आहेत। यांच्या हे सगळं फार कमी लोक लकी असतात या बाबतीत की त्यांना हे सगळंच मिळतं एकाच वेळेला। आणि मी फार लकी समजतो स्वतःला की मला या सगळ्या सुंदर लोकांबरोबर काम करायची संधी मिळते आणि डेफिनेटली मी त्या कामाचं सोनं करणार। मी प्रेक्षकांना चांगलंच देण्याचा माझ्या परीनं 100% प्रयत्न करणार। आता त्याचं काय होईल ते कसं वाटतंय ते अर्थात प्रेक्षक ठरवतील, कारण 8 तारखेपासनं रोज संध्याकाळी 8:30 वाजता आम्ही तुम्हाला टी व्हीवरती दिसणार आहोत। आम्ही छान दिसतोय, छान काम करतोय, नाही करतोय, सगळं सांगा, कारण आम्हाला डेफिनेटली खूप जास्त इम्प्रूव्ह व्हायचं आहे। खरं तर या प्रोजेक्टमध्ये माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली आहेत असं मी म्हणू शकते। माझी काही स्वप्न सगळी पूर्ण झाली आहेत। स्वप्नील दादाबरोबर काम करायचं होतं ते झालं, अमृताबरोबर, सिद्धूबरोबर परत काम करायची इच्छा होती ते कंप्लीट होतं आहे, सतीश राजवाड्यांबरोबर काम करायचं होतं ते झालं, उमेश विद्याधीर पाठाऱ्यांबरोबर। सो माझ्यासाठी हा जॅकपॉट आहे। खरं तर प्रेशर म्हणायला गेलीस तर प्रेशर ऑब्व्हियसली का नसणार, कारण काय इतके दिग्गज लोक आहेत ज्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं आहे आणि इतके लाडके आहेत सगळ्या प्रेक्षकांचे, त्यांच्याबरोबर काम करणं हे प्रेशराईज होतं। पण या लोकांनी मला कधीही प्रेशर दिलं नाही ॲक्च्युली। सगळेजण इतके डाऊन टू अर्थ आणि इतके चांगले समजून घेणारे, मैत्रीण समजणारे मैत्रीण सो असे सगळेजण आहेत। त्यामुळे खरं तर प्रेशर नाही आलं। माझा रोल कुठेच पाठी राहणार नाही, कारण त्या रोलची ती एक ताकद आहे। म्हणजे ते कॅरेक्टर, प्रत्येकाचं एक वेगवेगळं कॅरेक्टर आहे आणि ते प्रत्येक कॅरेक्टर्स ही इतकी स्ट्रॉंग आहेत आणि ती इंडिव्हिज्युअली इतकी स्ट्रॉंग आहेत की कुठलंच कॅरेक्टर कधीच मागे राहणार नाही। आणि सतीश राजवाडे असं होऊही देणार नाहीत बेसिकली त्यांना, कारण त्यांची कन्सेप्ट आहे। सो ते नाही असं होऊ शकत। आणि एक गोष्ट मी हिच्या कॅरेक्टर बाबतीत डेफिनेटली सांगू शकतो की एक अंडरडॉग असतो जो आपल्याला कायमच माहिती आहे की तो येतो आणि एक 6 मारून जातो, ज्या सिक्सरमुळे अख्खी मॅच बदलते, अख्ख्या मॅचचा डिसिजन बदलतो। असं कॅरेक्टर मधुराचं आहे जे तुम्हाला असं वाटेल की अच्छा म्हणजे सीधी साधी लडकी आहे, हां सीधी साधी लडकी आहे, फार भोळी आहे, साधी आहे, बट शी इज एन अंडरडॉग। आणि जेव्हा ती इमर्ज होताना तुम्हाला दिसेल तेव्हा त्याची काय मजा असेल ते ऑफकोर्स तुम्हाला ती त्या कॅरेक्टरची ब्युटी आहे। नाही मी जाऊ दे आता इथे सांगण्यासारखं नाही, बट माझं कॅरेक्टरचं नाव निखिल आहे। मी जसं सांगितलं की एक आयडियल हजबंड हा वाटेल
असा तो आहे. निखिल नवरा आहे विधीचा आणि मनापासून प्रेम आहे त्याचं विधीवरती, पण त्याच्या मनामध्ये एक फार मोठा गुंता झालेला आहे. आता तो गुंता कसला आहे? तो गुंता प्रेमाचा आहे, तो गुंता कामाचा आहे. तो कसला गुंता हे अर्थातच तुम्हाला मालिकेच्या पहिल्या दिवशी कळेल, पण तो गुंता दिवसेंदिवस वाढत जातोय आणि आता ते त्याच्या आतमध्ये राहू शकत नाही आहे. आता तो फ्रस्ट्रेट झाला आहे आणि जे आपण प्रोमोमध्ये सुद्धा पाहिलं आहे. आणि आता त्या गुंत्याचं काय करायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्यासमोर आहे. पण या इतर कॅरेक्टर्समुळे ते सगळं हळूहळू उलगडत जाईल आणि तुमच्यासमोर एक सुंदर कथानक पुढे येईल. स्वप्नील दादाने आतापर्यंत अनेक रोमॅन्टिक भूमिका साकारलेल्या आहेत आणि या निमित्ताने तू एक बॉय नेक्स्ट डोअर म्हणून एक रोमॅन्टिसिझम कसा पेश करायचा किती शिकतोय? अरे खूप शिकावं लागतं. रोमॅन्स इज नॉट Easy way. पडद्यावरचा रोमॅन्स फार अवघड असतो. डेफिनेटली खूप अवघड असतो, कारण आपल्याला खरंच समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पडावं लागतं. ते नाही पडलं जर का आपण, तर प्रेक्षक हुशार आहे यार, तो लगेच ओळखतं की हे नाटक करत आहे, हा अजिबात प्रेमात पडलं नाही. तर प्रयत्न किंवा किती मेहनतपेक्षाही मला असं वाटतं की आम्ही या कथानकाच्या, आम्ही त्या कॅरेक्टरच्या, मी त्या विधी जे कॅरेक्टर आहे, जे मधुरा करते तिच्या कॅरेक्टरच्या प्रेमात मी किती पडतोय ते मी पहिल्यांदा जाणून घेतोय. आणि आमची स्क्रिप्ट हे आमच्यासाठी गाईड आहे. आमचं 21 अपेक्षित असतं ना, ज्याच्यातनं बघून आपण अभ्यास करायचो, तसं आहे आमचं स्क्रिप्ट आमच्यासाठी, कारण आम्ही त्याच्यातनं बघून खूप जास्त अभ्यास करू शकतो. आणि मला असं वाटतं की जर का आमच्यातलं रोमॅन्स तुम्हाला खरा वाटलं आणि आमच्यातलं नातं तुम्हाला खरं वाटलं, तर याचं सगळ्यात मोठं श्रेय जाईल ते या मालिकेच्या लेखकाला. कारण ते शब्द असतात ना, ते खूप महत्त्वाचे असतात. ते जर का जरी एक शब्द चुकीचा आला तर खोटं वाटू लागतं. त्यांनी इतक्या मनापासनं इतकं अवघड काम केलेलं आहे, जे मला असं वाटतं कमेंडेबल आहे. सो अगेन प्रयत्न चालू आहे, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. मला असं फार वाटतं की प्रेमाचा जॉनर हा कधीच नवीन नसतो. प्रेमाचा जॉनर प्रेमाचाच असतो, पण त्याला तुम्ही कशा प्रकारे दाखवताय ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला किती लव्ह स्टोरीज आपण आजपर्यंत पाहिल्या आहेत, पण फार थोड्याच लव्ह स्टोरीज आहेत ज्यांनी आपल्याला प्रेमात पाडलेल्या आहेत. मग स्वप्नीलचे अर्ध्याहून जास्त चित्रपट आपण त्याच्या प्रेमात का आहोत? कारण लव्ह स्टोरी तीच आहे, बरोबर. मुलगा मुलीच्या प्रेमात पडतो किंवा मुलगी मुलाच्या प्रेमात पडते, मग त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम्स होतात, मग ते त्याच्यावर मात करतात आणि मग दोघं एकत्र राहतात किंवा नाही राहत. अशीच ही लव्ह स्टोरी असते. पण ते कशा प्रकारे दिग्दर्शक दाखवतोय हे फार महत्त्वाचं असतं. कुठलं कॅरेक्टर दाखवायचं, कुठलं नाही दाखवायचं, तो काय बोलतोय, हे सगळ्यात खूप महत्त्वाचं असतं एक लव्ह स्टोरी प्रेझेंट करताना. तर मला असं वाटतं की आमच्या मालिकेचे जे दिग्दर्शक आहेत उमेश नामजोशी, हे कदाचित मी आता पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर काम करतोय, पण ते स्वतः खूप रोमॅन्टिक असावे असं मला फार वाटतं. जेन्युअनली मला असं वाटतं की ते पर्सनली फार रोमॅन्टिक असतील, कारण त्यांना ते इमोशन्स ते लगेच पकडतात. त्यांना जेव्हा आम्ही क्लोजअप्स घेतो तेव्हा ते सांगत असतात, थोडं डोळे अजून निरखून बघ तिच्याकडे, केसांकडे बघ, तर असं ए बापरे तुम्ही फारच रोमॅन्टिक आहात असं वाटू लागतं. बट अगेन ही सगळी शिकण्याची प्रोसेस आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की याही माध्यमातून मला पुन्हा एकदा काम करायला मिळतं. मी तसा खूप हावरट ॲक्टर आहे, सो मला परत मालिकेमध्ये काम करायला मिळतं. आय एम व्हेरी हॅपी. जीवलगा ही गोष्ट जिथे जनरली सगळ्यांच्या गोष्टी संपतात, जिथे विषय संपतो तिथून आमची गोष्ट सुरू होते, अशी एक अप्रतिम गोष्ट ज्याच्यामधली सगळी कॅरेक्टर्स खूप सुंदर आहेत, अशी एक अप्रतिम गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येते. सो जीवलगा ही अशी कथा आहे जी कथा पाहिल्यानंतर तुम्ही आजपर्यंत ज्या लव्ह स्टोरीज पाहिल्या त्या सगळ्या लव्ह स्टोरीजवरती एक प्रश्नचिन्ह तयार होईल. कारण ही जसं आत्ता मधुरा म्हणाली की जिथे सगळ्या लव्ह स्टोरीज संपतात तिथे आमची सुरू होते आणि तुम्हाला आम्ही प्रेमात पाडू हे प्रॉमिस आहे आमचं. सो 8 एप्रिल 2019 पासून रोज संध्याकाळी 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर बघायला विसरू नका जीवलगा.